पंढरपूर असणार. हो आम्ही तिकडूनच आलो ना, पंढरपूर राईटला. आता मी पंढरी करत तोंड करावं आणि 3 पावलं चालावे. मी पंढरीच्या वाटेवर जर 3 पावलं चालले ना, पंढरीचा नाथ माझ्या घराकडं 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या विठ्ठलाचं आहे. मी तिथे जायच्या आधी द्वारकेचा राणा तो माझ्या घरी असतो. आता मला सांगा, जर माझा संसार जगाच्या मालकाने सांभाळावा तर याच्यापेक्षा मोठं फळ काय असू शकतं? आणि त्याच्यापेक्षा मोठं फळ, देव पहावया तेथे देवाची होणी, हरिपाठ नीट म्हणायचा, आपल्या शिवेसाठी कर नीट याला. म्हणून सांगते तरुण असावे संप्रदायात. देवाला फुलं वाहता का ग माय तुम्ही? फुलं वाहता का देवाला? फुलं ताजी वाहता का शिळी वाहता? ताजी. शिळं आलं तर काय करता? फेकून देतो. वाहात विचार करा कधी गांभीर्यानं. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता. काकड्याला सगळे म्हातारे बशिवता. देव उठल का झोपल? अभंग कळत नाही हो. उगा बांगो अंगा गंगा ना ना. बारक्यांचं काम आहे मोठ्याला आदर देता आला पाहिजे. ज्या बारक्याला मोठ्याला आदर देता आला त्याला मोठं व्हायला वेळ लागत नाही. आणि ज्या मोठ्यांना बारक्यांना सांभाळून घेता आलं त्याचं मोठे पण टिकल्याशिवाय राहत नाही. सामर्थ्यानं म्हाताऱ्यानं तरुणाच्या हाताला धरून त्याला काकड्यात बसवलाच पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे परंपरा आहे तुझी, कर्तव्य आहे तुझं, तुला करणं काम आहे, धर्माचे करावंच लागणार आहे तुला. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा आणि हरिपाठ करेल तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हे विश्वासानं सांगते. परमार्थाचं सगळ्यात मोठं वैभव आहे काकडा. जमलंच पाहिजे. पोरांना चातुर्मास कळलंच पाहिजे. त्या चातुर्मासात तरी पोरांनी काकडा केला पाहिजे. चातुर्मासच माहिती नाही तर काकडा कशाचा? आम्हाला फक्त तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले ना, आलाय का जेवढे गेले तेवढं फक्त आम्हाला सांगायची गरज नाही पडत. बाकी आम्हाला सगळं सांगावं लागतं. चांगलं सांगावं नाही लागलं पाहिजे आणि वाईट करू नको हे सांगावं नाही लागलं पाहिजे. विनंती आहे. पण काही नाही रे, तेव्हा मला कळावं आपल्या सेवेसाठी नाही, आपल्या संसाठी. सं याचा अर्थ सारखं. अगदी मी त्याच्याकडं गेलो आणि देवाने मला देव केलं. जर मी देव झालो तर मला सांगा काय अवघड आहे? अवघाची संसार. जर मीच देव आहे तर मी सगळं करू शकतो ना. मग मी काहीही करू शकतो. मग ह्या काहीही करण्यापेक्षा माझी विनंती विठ्ठला, क्षण तुझी वाट धरली त्याचा संसार सुखाचा झाला. मग तो कुठलाही असू दे, अवघेची त्रैलोक्य फक्त चरणी जगन्नाथा. अजून काय फळ पाहिजे? जर जगाच्या मालकाचं नामचिंतन, सामर्थ्य आणि ऐश्वर, सुख, समाधान, प्रसिद्धी सगळंच देत असेल, फक्त काय करायचंय? जाई नगे माय. आम्हाला विश्वास आहे सर्व सुकृताचे फळ मिलाहीन. क्षमा मी देईन पांडुरंग, क्षमा मी देईन पांडुरंग, क्षमा मी देईन पांडुरंग. कुठं जायचं? बाप रखमा. मालक कोण हे पण कळलं पाहिजे की नाही? मालक कळला की सुख लागतं. विनंती देवा आम्हाला तू कळावा. तू कळण्यासाठी काही नाही, आवडीने भावे काय करायचं? काही नाही. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही घेतले. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राजा राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम. रामचंद्र की पवन सुत हनुमान. खाली कोणी घ्यायला सांगितलं? एनिवे असू द्या, घेतलं तर घ्या. असं तुम्ही कुठे ऐकाय बसलाय? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले.
अर्धे एकाच कामासाठी आले, टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरंय, तुमचंच खरंय, काही हरकत नाही. कसे यालात पण आलात हे महत्वाचं आहे. पण एक लक्षात ठेवा, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला यायचं, ही परंपरा फार मोठी आहे. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. व्यासपीठ मोठा आहे, व्यक्ती नाही. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. अन्नमान धन हे प्रारब्धाचं आहे, कोणाकडे कमी कोणाकडे, पण अधिकार सगळ्याचा सारखाच आहे. इथं जातवित गोत भजे का त्वरित भावना युक्त. पण विनंती आहे, काही नाही हो मायबाप, आम्हाला राम कळावा. मग ज्यावेळेस राम आणि सीता एकांतात आहेत, तुम्ही जागेवर आले का? राम आणि सीता एकांतात आहेत, त्यावेळेस रामाने सीतेला सांगावं, काय सांगू सीते, मी दिसलो नसतो आज जर माझ्या बापांना आयुष्य दिलं नसतं मला. ही उरलेली पुंजी माझ्या वडिलांची आहे, शरीर माझं आहे पण आत्मा माझ्या बापाचा आहे. सीतामाई पटकन शेजारून उठल्या आणि पायाशी जाऊन बसल्या. म्हणले, जनक राजाची सत्वशील कन्या आहे मी, सासऱ्याची सेवा करावी आणि पतीशी संसार करावा ही शिकवण माझ्या बापाची. असा अर्धवट संसार माझ्याच्याने जमणार? मी असा संसार करणार नाही. जर तुमचा आणि माझा सहवास इथपर्यंतच होता तर इथपर्यंतच खरा. सत्वासाठी गर्भवास असणारी, गर्भवती असणारी माझी सीतामाय, पोटात लेकरू घेऊन सत्वासाठी माझी सीतामाई अयोध्येचा राजभोग सोडून वनवासाला गेली. सीतेला रामानं पाठवला नाही, सीता स्वतःहून वनवासाला गेली. फक्त सांगायचं कसं जगाला, कारण जगाला तत्व कळत नाही म्हणून सांगितलेली ही प्रमाणं आहेत, ही दंतकथा आहेत. रामाला सीता कळणार नाही असं होणार नाही. सीतामाई स्वतःहून वनवासाला गेल्या सत्व सांभाळण्यासाठी. म्हणून कोण जर म्हटलं तुम्हाला की सीतेला रामाने अग्निपरीक्षा द्यायला लावली तर हे साफ चुकीचं आहे. लक्षात घ्या, ज्याला दुसऱ्याची मायलेक कळते त्याला स्वतःची पत्नी कळणार नाही का? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत, त्याचे वारसदार आहेत आपण. कितीतरी पूर्ण सत्य पण समजून घ्यायचं, अभ्यास करायचा गरजेचं असतं या विषयाकडे. म्हणून काही नाही रे दादा, सोपं आहे. हे सगळं करण्यापेक्षा चहुवेदी जाणं, अठराई पुराण, हरिमुखे पाहिजे ना तुम्हाला आयुष्यामध्ये सुख समृद्ध. बास, काही नाही, फक्त प्रेमाने भजन. विठोपाय रखुमाई पंढरीनाथ भगवान की जय. गोपार कोमाई विठोबार कोमाई गोपार कुमार विठोबार कोमाई कुमार कोमाई गोपार विठोबार कोमाई विठोबार कोमाई विठोबार कोमाई विठोबार कोमाई. कळावं आम्हाला, कुठे सामर्थ्याने थांबलो म्हणजे आमचं ऐश्वर्य, आमचं सामर्थ्य टिकणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, तुकोबारायांनी पायाचं घोंगडं छत्रपती शिवाजी महाराजांना बसायला टाकावं. राजांनी सांगावं, बुवा जोपर्यंत आम्ही मातीत बसलोय, तुमच्या चरणाशी बसलोय, तोपर्यंत आमची माती टिकवायचं सामर्थ्य आमच्यात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्यावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या जगद्गुरूच्या कीर्तनाला माझे छत्रपती शिवाजी महाराज मातीत बसूनच कीर्तन ऐकायचे. कुठं नम्रता द्यावी हे ज्या राजाला कळलं ना, त्यांना हिंदवी स्वराज्य उभं करायचं सामर्थ्य. सोपं नाही रे. शिवबाचे मावळे आम्हाला, शिवबाचे मावळे आम्हाला, नाही कुणाची भीती.
कुणाची भीती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे, असा प्रत्येक टाळ्या आता एवढं बोलून ते दोन-चार घटकुले वाजवत नाही त्यांना सांगा. जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जे अफगाणिस्तानात जन्माला आले ते टाळ्या वाजवणार नाही. टाळे आठवा 350 वर्षापूर्वीचा कालाकुट कालखंड डोळ्यासमोर ना डोळ्यात येतात आपल्या आई बहिणींच्या. अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही दिल्लीचा दरबार मुघल बादशाह अकबर डोक्यावर भया भया नाचतोय. मुठभर मावळे हातात बाजी मुराबाजी तानाजी असाजी सूर्याची कोंडाची फुलाची मगन धनाची संताची मोरोची बहिरची मोरे घोरमोळे मोहिते निंबाळकर बांदलकर जेधे. अरे काय होणार आहे एवढ्यांनी स्वराज्य घडणार एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवतोय. अरे मावळा 32 इंच जाडी 140 ते 160 किलो वजन 6.5 ते 7 उंची नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. अरे मावळा छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात दोन्ही हात गेले मावळा घरी बसला. मावळा घरी बसला करताच राजा भेटा आले बघतात मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा रडायला लागला. राजे किंचाळले लाज वाटत नाही. हर हर माधव घोषणा करत मातीसाठी लग्नाची शपथ घेतली होतीस हात गेले मग रडतोस. मावळ्यानं उत्तर दिलं नाही राजा, हात गेला म्हणून रडणारे आपला म्या नाही राजा, म्या रडतोय त्याचं कारण आहे माझ्या झोपडीत माझा राजा माझा दैवत छत्रपती शिवाजी महाराज आले पण त्यांना मुजरा करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाहीये म्हणून हट्टीनं डोळ्यात पाणी येतात राजा. आवाज 18 पगड जाती 12 बडूदार एकत्र येऊन स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केले एक हो जाती. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केले एक हो जाती. हे गुण भगवतो हाती हे गुण भगवतो हाती. स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची जाय आई शिवाई आईची ताई आशीर्वाद हो पाठी आय आशीर्वाद हो अरे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या. स्वतःचा स्वाभिमान सोडून एखादा माणूस जर धर्मासाठी जगत असेल मरत असेल तर त्याला शहाणं म्हणण्यात आपलं शहाणपण आहे. कारण एखाद्यानं एवढा बेधुंदपणा यातीकुळं माझे गेले हे जर राजांविषयी असेल ना तर त्या व्यक्तीला धर्माची जाण आहे म्हणायला हरकत गरजेचं आहे रे. जेव्हा राजांचं नाव यावं ना जेव्हा छत्रपती शंभूराजांचं नाव यावं ना पूर्ण विचार करा फार केलं रे त्या माणसांनी आपल्यासाठी. माझ्या शिवरायांचा शिवजयंती सोहळा झाला. माझ्या शंभूराजांचा शंभूराज जयंती जवळ आली. 14 मेचा काळ आहे. माझ्या राजांचा जन्म व्हावा. जेवढ्या जन्माने पुरंदर दणदणलं ना तेवढंच मृत्यूनं तुळापूर हळहळलं. पुरंदरला जेवढा स्वाभिमान वाटला तेवढीच लाज तुळापूरच्या मातीला वाटली. देवालाही वाटावं चुकलं माझं काहीतरी
कारण शंभूराजे ते व्यक्तिमत्व होतं. सत्ताधीश औरंगजेब 1-2 दिवस नाही, 1-2 वर्ष नाही, 9 वर्ष लढत होता. किती? 9 वर्ष. शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया, अब इनको कौन वाली है, कुछ दिन की बात है, दक्कन पैरों के नीचे होगा. स्वप्न बघणार औरंगजेब 9 वर्ष लढला, पण माझ्या शंभूराजांना एकही गड किल्ला औरंगजेबाच्या हाती लागू दिला नाही. हे व्यक्तिमत्व, हे सामर्थ्य शंभूराज. पुरंदराच्या मातीला स्वाभिमान वाटला जेव्हा शंभूराजांचा जन्म झाला. अरे सूर्यालाही वाटलं माझ्या प्रकाशाचं स्वरूप दाखवणारं व्यक्तिमत्व जन्माला आलं. वाऱ्यालाही वाटलं माझ्यापेक्षा प्रबल प्रचल असणारी बुद्धिमत्ता असणारं व्यक्तिमत्व जन्माला आलं. अरे सह्याद्रीच्या कणाकणातून आवाज घुमला, छत्रपती शिवरायांच्या पोटी पुत्र नाही, छत्रपती शिवरायांच्या पोटी साक्षात रुद्राचा अवतार जन्माला आला. काय अवतार होता. मृत्यूलाही भय वाटावं असा त्रास ज्या राजानं सहन केला, पण स्वाभिमान घाण टाकला. तुम्हाला आकडेवारी सांगते, 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. 56 लाख कोटी, कळतंय? 1 कोटी असे किती? 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. प्रश्न फक्त 3 होती. स्वराज्य का खजीना किधर है, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम और इस सल्तनत को सलाम. मारणाऱ्याचे हात दमले. मारणाऱ्यानं येऊन औरंगजेबाला सांगितलं, जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने सुरमे देखे इन आंखों ने, लेकिन इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक नहीं देखी इन आंखों ने. इतना जलील किया, इतना जुल्म किया, पाँव मरोड़े, हाथ मरोड़े, नाखून उखाड़े, जुबान खींच ली. जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. लेकिन किस मिट्टी से बना है खुदा जाने. रूह कांप उठती है नाम लेते ही. शिवा का बच्चा फिर भी मुंह से उफ तक नहीं निकाला. अब मुझसे नहीं होगा. खुदा भी बोलेगा उस नेक बंदे को जुलूम कर, तो ये मुझसे नहीं होगा. शंभूराजा समोर नतमस्तक झालेलं प्रत्येक मस्तक औरंगजेबानं छाटलं, पण त्याला कुठं माहीत होतं शेवटचं मस्तक त्याचंच होतं. औरंगजेबानं मृत्यूच्या काळात भगवंताकडे, त्याच्या अल्लाकडे मागितलेलं वचन होतं. असा 2 पायावर बसलेला औरंगजेब नमाजाला बसलाय, दोन्ही हात वर करतोय आणि त्या वरच्याला सांगतोय, हे अल्लाह, अगर इस जन्म में कुछ नेक काम इस बंदे ने किया होगा, अगर कुछ भी मेरे हाथों से अच्छा हुआ होगा, तो ना मुझे सल्तनत, ना शोहरत, ना इज्जत, ना रुतबा, ना नाम चाहिए. बस अगले जन्म में इस शिवा के बच्चे की जैसे एक औलाद चाहिए. ताकद असेल त्यांच्याविषयी स्वाभिमान असणं आणि त्यांच्याविषयी देहभान हरपवणं, चुकीचं काहीच नाही. पण विनंती आहे, जपा. तेवढं जमणार नाही दादा, मावळा तरी होईल. सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर. नाही काही होता आलं तर पायरी तरी होईल त्या शिवरायाची. मी म्हणते देवानं मला कुत्र केलं तरी हरकत नाही. अहो देवाने मला कुत्र करावं, पण छत्रपती शिवरायांच्या वाघ्यासारखं करावं, जे माझ्या राजाच्या अग्नीत स्वतःला दहन करतं, असं कुत्रही व्हायला हरकत नाही. कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा कुत्र होऊन वाघासारखं जगलेलं काय वाईट. लाचारी करण्यापेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी कधी पण चांगली. म्हणून विनंती, तरुण मुलींनो, जिजाऊच्या लेकी आहेत आपण. सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, जनाई, मुक्ताई, ज्ञानाईच्या वचनं ऐकणाऱ्या पोरी आपण. आपल्यात लवाजे हात नसावा, आपल्यात आईवडिलाच्या नावाला कलंक नसावा. रात्री उठलात कधी तर बापाच्या पायाकडे बघा. जिरलेले पाय, सुरकुत्या पडलेला चेहरा लक्षात घ्या आणि विचार करा, 4 माणसात माझ्या नावामुळं माझ्या बापाची मान वर पाहिजे. माझ्यामुळं माझ्या बापाच्या नावाला कलंक लागला तर माझ्या जीवनात जगण्यात मजा नाही. काय मोठं व्हायचं ते होईल बाबा, पण तुमच्या नावाला कलंक ऐकलं असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढं वचन कीर्तनातनं तेवढंच बापाला द्या, अख्खं सप्तकारणी लागेल तुमचं. सोशल लाईफ आणि पर्सनल लाईफ
वेगळी असते. 3 तासाचा पिक्चर आणि 70-80 वर्षाचं आयुष्य वेगळं असतं. आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत. मातीतनं सोनं पिकवतो आपला बाप. सोन्यासारखी लेकरं गमवायला जमणार नाही त्याला. आणि इतकं मन मोठं आहे आपल्या बापाचं. जेवढा जीव आपल्या बापाचा आपल्यावर असतो ना, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. एवढा समान नजर ठेवणारा बाप देवानं आपल्याला दिला. आयुष्यभर स्वाभिमानानं खाल्लंय त्याने. नजरेनं खाली मान झुकवू नका. गाड्या घोड्या बंगले बिंदास्त कमवा. बिंदास. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. जे 4 पुरुषार्थ सांगितले शास्त्रात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्यात अर्थ हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवायचा, त्यात चुकीचं काही नाही, पण आपल्या आईबापाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. विनंती माझी, साधं विचारतो तुम्हाला, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? याला कळतो, तुम्हाला कळू द्या. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. विनंती आहे, फार काही नाही, एवढंच समजा. 5 गोष्टी. मायबापाला कधी विसरू नका. धर्माला कलंक लागेल असं वागू नका. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त जीव रे का? बरं, माझ्यापासून लपव चाल. त्याला कळतंय की मी 2 तासाचा पाहुणा. आयुष्य त्याला सांभाळायचं आहे. जगाच्या नजरेत पडलात तरी चालेल, स्वतःच्या नजरेत पडू नका. कळतं? विनंती आहे, मायबापाला विसरू नका. धर्माला कलंक लागलं असं वागू नका. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. नीती सोडून पैसा कमवू नका. आणि ज्याने हे सगळं दिलं त्या जगाच्या मालकाला कधी विसरू नका. या 5 गोष्टी केल्या जीवनात आनंद. 2 मिनटं फक्त वेळ घेते, मला माफ करा, उशीर झाला. माझ्या आयुष्यात मी जेवढी कीर्तनं केली, आज 18-19 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. माझं वयाचं 24वं वर्ष चालू आहे. वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज 19 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. हा कीर्तनाचा भार खांद्यावर पेलवत असताना लोकांना वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिट. असं नसतं. घासावीच लागते आणि मूळ प्रबळच लागतं, त्याच्याशिवाय फळ भेटत. एरंडाचं झाड जेवढं लवकर वाढतं तेवढंच लवकर मोडतो सुद्धा. एरंडाचं झाड कळतं तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात? एरंडाचंच ना. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं सहज विचारल्यासारखं एरंड. जेवढं, म्हणून माणसाचं कष्टाशिवाय काही नाही झालं पाहिजे, अभ्यासाशिवाय काही नाही झालं पाहिजे. लवकर झालं की पुढं त्याचा त्रास. माझे 2 तप व्हायला, तर एक तप पूर्ण झाल्यावर माझ्या प्रसिद्धीला चालू झालं. 12 वर्षानंतर जेव्हा कीर्तन करत असताना 12 वर्ष पूर्ण झाली तेव्हा माझ्या प्रसिद्धीचा ओघ जरा झाला. तोपर्यंत कोणी ओळखत नव्हतं. मग तेव्हा तर काही मानधनाचा विषयच नव्हता. 5-10 रुपये द्यायची लोक. नारळ 5चा आणि वर्ण 5, तिकीट खिशातलंच. पण कीर्तनाचा आनंद होता. जगाच्या मालकाच्या कृपेनं आता मानधनही चांगलं यायला लागलं. लोक, मानधन कळतं ना, तुम्ही काही म्हणता त्याला. तुमची सुपारी किती? तुला उकळत घालून मुसळत न काढला पाहिजे. किती देशील दाद्या? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. तू विचार कर ना घरात किती असेल. जयाची याद्वारी अंगी आईसे बळ. त्याची लेकर आहे आम्ही. पैशाला कमी असणार आहे का? राजयाची कांता मनाची या जोगे. विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. नंतर सांगते आता, महत्वाचं बोलते महाराज. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. सगळ्यात मोठं धन परमार्थ हे महाधन. जोडी देवाचे चरण. मी माझ्या आयुष्यात जेवढा काही पैसा कमवला त्यातला 1ही रुपया कधी खर्ची गोष्टींना दिला नाही. माझ्या आयुष्यात एक स्वप्न होतं. जो त्रास मला कीर्तन शिकण्यासाठी किंवा उभा टाकण्यासाठी झाला, माझ्या कुटुंबाला झाला, तो पुढच्या पिढीला होऊ नये. महाराष्ट्रातली गरीबाची मुलगी जिला खरंच सामर्थ्याने अध्यात्माची आवड आहे किंवा कीर्तन शिकण्याची आवड आहे, अशा मुलीला कीर्तन शिकता यावं याच्यासाठी मी माझ्या आयुष्याची सगळी पुंजी एका गोष्टीला दिली. ती म्हणजे माझं सगळ्यात मोठं स्वप्न, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली आध्यात्मिक मुलींची वारकरी शिक्षण संस्था, जी मी उभा केली. करायची म्हणलं की हास असते की
तुम्ही द्या, मी करते, माझी झाली. मला कीर्तनाला पैसे यायचं, त्याच्यामुळं मला कोणाकडनं मागायची गरज पडली. मला स्वाभिमान आहे स्वतःचा. एकही रुपया देणगी न घेता फक्त स्वतःच्या कीर्तनाच्या मानधनावर मी 5 मजली इमारत मुलींच्या शिक्षण संस्थेसाठी स्वतःच्या जीवावर उभा केली. 30 रूमा असणारी ही शिक्षण संस्था, ज्या रूमा तुम्हाला हाय क्लास हॉस्टेल लाईफ देणार, प्रत्येक मुलीला वेगळं बेड, हॉल, AC, ज्यामध्ये पाठ शिकवला जाणार, 5 मजली इमारत आहे. डोळ्याचं पांग फिटावं इतकं सुंदर नियोजन केलं आहे. त्याचं कारण आहे, माझ्या माऊलींनी सहन केलं, तुम्हा आम्हाला फळं भेटतात तर काय हरकत आहे. तर तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात जर एखाद दुसरी किती असू द्या, 30, 40, 50 किती मुली ज्यांना कीर्तन शिकण्याची आवड आहे, ही शिक्षण संस्था बार्शी माहिती आहे तुम्हाला? पंढरपूरच्या अलीकडं 80 किलोमीटर बीडच्या पुढं गाव बार्शी, जी भगवंताची अंबरीश राजाची नगरी आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये तुम्ही जर कधी कथा ऐकली असेल अंबरीश राजाची, तर फार सामर्थ्यवंत असणारी भूमी म्हणजे बार्शी आहे. भगवंताचा अवतार ज्या बार्शीमध्ये झाला, ते भगवंत मंदिर असणारी भगवंत नगरी बार्शी. याच बार्शीमध्ये ही संस्था उभा केली आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी नक्की प्रवेश घेऊ शकता. आता प्रवेश प्रक्रियेसाठी मी काही पॉम्पलेट्स आहेत, जे जाताना सप्त्यातल्या काही मंडळीकडे ठेवून जाईल. त्याच्यामुळे कुणी गाडीकडे वगैरे गोंधळ करायचा नाही. मी पॉम्पलेट्स इथेच ठेवून जाईल. तुम्हाला काल्याच्या नंतर, आज कीर्तन झाल्यानंतर कधी तुम्हाला जेव्हा पाहिजे असतील, आमचे चेतन दादा म्हणून आहेत बघा, त्यांच्याकडे आम्ही आता मगाशी जेवायला गेलतो, त्यांच्याकडे ठेवेल. जी काही 2-4 मेन पंचकमिटीतली माणसं आहेत त्यांच्याकडं ठेवून जाईल. तुम्ही ती नंतर सामर्थ्याने घ्या. त्या पॉम्पलेट्सवर संपर्क, अटी, नियम, सोयीसुविधा सगळ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. ते तुम्ही घ्या. जूनमध्ये जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा मुलींना आणून सोडायचं, पण प्रवेश लवकरात लवकर नोंदवा ही विनंती आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, अख्खं घर जिला कटाळले ती संस्थेत सोडायची नाही. आम्हाला नाही सांभाळता आली, तुम्ही सांभाळून दाखवा, असलं करायचं. ज्ञान आमच्या जीवावर, पण कमीत कमी मुलीला आवड तरी पाहिजे. आवड नसणारी मुलगी संस्थेत सोडायची नाही. आता लक्षात घ्या, कीर्तन हे ज्ञान फार मोठं आहे. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी जो बाबांच्या शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचं अध्ययन केल्यानंतर एखादा कीर्तनकार प्रमाणपत्रासहित कीर्तन करण्यासाठी पुढे प्रबलित होतो. हेच अध्ययन माझे गुरुवर्य दत्ता महाराज हुके, जे वेदांतामध्ये महारथी आहेत, पंढरपूर मुमुक्ष धर्मशाळेमध्ये ज्यांचं संपूर्ण शिक्षण झालं, ते वेदांताचं शिक्षण देणार मुलींना. विचारसागर, ज्ञानेश्वरी चिंतन, हरिपाठ चिंतन, वेद, उपनिषद ह्या सगळ्या गोष्टीचं सामर्थ्याने मुलीला अध्ययन दिलं जाईल. शैक्षणिक शिक्षण 5वी ते 12वी पर्यंतची मुलगी स्वीकारली जाईल. तिचं शैक्षणिक शिक्षण आम्ही करणार. ती मुलगी सेमीला असेल, इंग्लिश मिडियमला असेल, CBSE पॅटर्न असेल, आर्ट, कॉमर्स, सायन्स असेल, कुठलंही असेल, तिचा शिक्षणाचा तिथे काहीच तोटा होणार. शिक्षण घेऊन मुलगी आध्यात्मिक शिक्षण शिकणार. वय किती? 5वी ते 12वीच्या पुढची मुलगी नाही, आणि 5वीच्या आतली नाही, कारण 5वीच्या आतल्या मुलींना स्वतःचं राहायचं कळत, त्याच्यामुळे तेवढं तरी कमीत कमी असावं. 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली स्वीकारल्या जातील. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी नक्की घ्या. गायन, वादन, पेटी, कीर्तन सामर्थ्याने सगळं अध्ययन दिलं जाईल, मुळापासून फळापर्यंत. त्या मुलीनं कीर्तन केलं तर कुणीच तिच्यावर बोट उचलायची हिंमत ठेवू नये, असं कीर्तन सामर्थ्याने शिकवलं जाईल. विनंती आहे, ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी नक्की प्रवेश नोंदवा. माझ्या इंस्टाग्राम पेजला पण मी पोस्टर टाकलेले आहेत, पत्रिका टाकलेल्या आहेत, तिथं पण नंबर अवेलेबल आहेत. फेसबुकला पण आहेत, गुगलला पण आहेत, आणि मी पत्रिका पण सोडून जाणार आहे. तरी बी तुम्हाला कटाळाच आला तर बार्शीला या. त्याचाही कटाळा आला तर तुम्हाला एक नंबर सांगते, टिपण करून घ्या. 70 20 70 13 91. 70 20 70. हां, ह्यांना विचारा झाल्यावर. तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्याने नक्की घ्या. बोलता बोलता फार उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य. या वयात जर ही लेकरं ह्यांना कळो न कळो, वाजवता येऊ न येऊ, ही जर कीर्तनात उभी आहेत, तर सामर्थ्यात जीवनात उभं करायचं काम पांडुरंग परमात्मा करणार. ह्यांना काही गरज नाही महाराज बरं का. त्याच्यामुळे ही सगळी लेकरं. आणि हां, संस्था फक्त मुलीची आहे, पोराची
मुलींची आहे फक्त महाराज बघा, हे लक्षात ठेवा, मुलींची फक्त, मुलांची माझ्याकडे फक्त मुलींचेच आहे. तर ही सगळी लेकरं त्यांच्या चरणावर तशा प्रणाम. चोपदार दादा, नातांच्या घरी माझा पांडुरंग परमात्मा चोपदार होता दादा, काय सामर्थ्य, चरणावर मस्तक आहे. हा ड्रेस घालायला कधी लाजायचं बिलकुल नाही. कुणी काही म्हणलं, कुणी किती चिडवलं, चोपदार झालता चोपदारा इतकं वैभव कशात लक्षात ठेवायचं. तुम्हा चोपदारांना शतशा प्रणाम आहे माझा. पुन्हा विनेकरी पहाऱ्याचे असतील, कीर्तनाचे असतील, शतशा प्रणाम. गोड गायनाचार्य ज्ञानवंत मंडळी, तुम्ही चरणावर शतशा प्रणाम आहे या बहिणीचा. उत्कृष्ट मृदुंगवादक माझे वडील, ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व, कर्तृत्व, सामर्थ्य आहे, आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी. सिस्टीमवाले दादा तुमचे मनस्वी आभार, कॅमेरावाले दादा तुमचे मनस्वी आभार, बसलेले सगळे मायबाप. काही चुकलं असाल तर क्षमा. आणि सुरू झालं म्हणजे यायला मला उशीर झाला, त्यामुळे मला सुरू करायला उशीर झाला, त्यामुळे मी संपवायलाही उशीर केला. शेवटचा दिवस आहे, असंही तुम्हाला तर पुढच्या वर्षीच आहे. पुढच्या वर्षी सप्ताह आहे, पण आपलं काय खरे आहे की नाही महाराज, सप्ताह होणार पण तवर आपलं रामनाम सत्य झालं तर. त्याच्यामुळं आहे तोपर्यंत आनंद. उद्या काल्याचा दिवस आहे, सामर्थ्याने जगाच्या मालकाचं फळ द्यायची वेळ आहे. आज मागणी केली, उद्या फळ आहे. विनंती आहे, सर्व सुकृताचे फळ मी, उद्या काल्याचं फळ मिळणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. गोड नियोजन केलं आहे सप्त्याचं, एक विश्वासानं सांगताय. खालीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सप्त्यात आहे. कोणी अवसादी चटई हातरलेली असू द्या, कोणी गुळ आणलेला असू द्या, कोणी हार आणलेला असू द्या, कोणी काही केलेलं, छोटी गोष्ट, जगाचा मालक त्याचं सुद्धा कल्याण करणार विश्वास देतं या व्यासपीठावर ज्याचा सप्त्यात खारीचा ना खारीचा वाटा. मग तो कीर्तन ऐकायला आलेला असू द्या, कीर्तन ऐकायला आलेला असू द्या, भजन करायला आलेला असू द्या, टाळ घेऊन उभं राहणारा असू द्या, काकडा करणारा असू द्या, गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण करणारा असू द्या, कुणी काही हरकत. चरणावर शतशा प्रणाम आहे. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी सेवे समर्पित करतं जगाच्या मालकाच्या चरणावर आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आपुली रे पुली रे आपुली, महाराज महाराज तुम्ही कोणी उठू नका, कृपया कोणी उठू नका, महाराज तुम्ही म्हणजे ज्ञानेश्वराला कृपया उठू नका, महाराज तुम्हीच ज्ञानदेव तुकाराम. कृपया कोणी उठू नका, आपली शिस्त दाखवू नका, कृपया उठू नका कोणी.